मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला एक वेगळीच माहिती सांगणार आहे. त्याचं शीर्षक आहे, या गावात रडायला बंदी आहे. तुम्ही म्हणाल, हे काय भलतंच? तर त्यासाठी जाऊया कोकणात. निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीपासून 13 किलोमीटर्सवर असलेल्या श्रावण या गावात. अनेक निसर्ग चमत्कार आणि गूढ कथांनी भारलेला प्रदेश म्हणजे कोकण. जसजसं आपण त्याच्या अंतरंगात शिरतो तसतशा इथल्या अनेक चमत्कारिक गोष्टींचं आपल्याला दर्शन होतं. काही समजतात, काही आश्चर्यचकित करतात. इथल्या माणसांच्या देवाप्रती अपरंपार श्रद्धा आहेतच. विविध उत्सवांच्या वेळी त्या दिसून येतात. कोकणात राखणदार हा शब्द अत्यंत आदरानं आणि श्रद्धेनं उच्चारला जातो. राखणदार, ठिकाणदार, महापुरुष, क्षेत्रपाल या इथल्या अत्यंत प्रबळ देवता. त्यांचा आदेश, त्यांचे नियम हे अतिशय कडक आणि अर्थातच कोकणी माणसाकडून त्याचं पालनही तितक्याच कसोशीनं केलं जातं. मंडळी, मला ही माहिती जास्त आवडली याच्यासाठी कारण का मी पण कोकणात म्हणजे रत्नागिरीत खूप वर्ष राहिलेली आहे. आणि तुम्हाला सांगू का, आमचा जो वाडा होता ना, तिथे महापुरुषाची एक जागा होती. दर अमावस्येला त्याला नारळ वाढवायला लागायचा आणि आम्हाला असं मध्यरात्री वगैरे तो आमच्या वाड्याचं रक्षण करत फिरतोय असा भास पण व्हायचा. म्हणजे ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यामुळेच मला ही आशुतोष बापट यांनी लिहिलेली माहिती खूप आवडली आणि मी तुमच्यासाठी ती आता सादर करते. तर अशीच ही एक क्षेत्रपालाची कथा. निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीपासून 13 किलोमीटर्सवर असलेल्या श्रावण या गावची. या गावाला आहे एक छोटीशीच तळेवाडी. गावापासून जेमतेम 2 किलोमीटर्सवर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत आहे सत्ता क्षेत्रपालाची. या देवतेचं मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी आहे. सर्व बाजूनी हिरव्या कच्च डोंगरांचा गराडा, आजूबाजूला मुबलक शेती आणि मधोमध वसला आहे हे श्री क्षेत्रपालाचं मंदिर. देवळात जायला शेतातून वाट आहे. पुढे दगडी पाखाडी. मंदिरात एक शिवपिंड, काही विरगळ आणि 12-5 संप्रदायाचे काही दगड. आणि या तळेवाडीत संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात. श्री क्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेलं चालत नाही. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी. अगदीच असह्य झालं तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचं. तसंच इथं कुठल्याही प्राण्याचं रक्त सांडलेलं क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मांस मटण अजिबात करीत नाहीत आणि जे करायचं ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचं. इथे पशुपक्ष्यांचा मोठा वावर असतो, पण क्षेत्रपालाची जरब एवढी की त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी माणसानंही त्यांना त्रास द्यायचा नाही. नाहीतर क्षेत्रपालाचा कोप न परवडणारा. सगळा परिसर शेतीनं हिरवागार झालेला. मंडळी, अजून एक निसर्ग चमत्कार इथं बघायला मिळतो. श्री क्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठं तळं आहे. देवाचंच तळं हे. कितीही मुसळधार पाऊस झाला तरी ते भरत नाही. आणि गंमत म्हणजे जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसं तळ्याचं पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागतं. इतकं वाहतं की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात आणि परत पावसाळा यायला लागला की हे पाणी कमी होत जातं. आहे ना गंमत? सगळंच खरं तर विपरीत. पण हीच तर कोकणची खासियत आहे. जे इतरत्र कुठेही बघायला मिळणार नाही ते इथं कोकणात दिसतं. निसर्ग,
देवळं रावळं, सण उत्सव, देवदेवता या सगळ्याच बाबतीत कोकण हा एक खजिना आहे. हा खजिना गूढ आहे, अनाकलनीय आहे, आश्चर्यचकित करणारा आहे. तरीही इथल्या कोकणी माणसाच्या आपल्या देवावरच्या श्रद्धा अपार आहेत. हेच तर कोकणचं खास वैशिष्ट्य. पुन्हा पुन्हा आपली पावलं कोकणाकडे वळवण्याची ताकद याच श्रद्धांमध्ये वसलेली आहे. असे कित्येक महापुरुष, राखणदार, क्षेत्रपाल गावोगावी वसलेले असतील. असंच कधीतरी अकस्मात त्यांचं दर्शन होईल. असो, ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. ह्याचं लेखन केलं होतं आशुतोष बापट यांनी आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस.